योग हा एक अफाट विषय आहे. दोनपेक्षा अधिक गोष्टी जेव्हा एका बिंदू तत्वावर एकत्र येतात, सम्मिलित होतात, तेव्हा योग येतो, योग होतो. आपण सर्वसाधारणपणे योग करतो किंवा योगा करतो म्हणजे शरीर व मनाला एका बिंदू तत्वावर आणण्याचा प्रयत्न करतो. यासाठी आपली मदत आसनं करतात. योगाच्या प्राथमिक पातळीवर विविध आसनांना जागरूकतेने करून आपण आपल्या आयुष्याची प्रत वाढवण्याचा प्रयत्न करू शकतो. सोपी आणि साधी आसनं अवेअरनेसने म्हणजे जागरूकतेने केली तर आपल्या आयुष्यात अनेक मोठे बदल घडू शकतात. निरोगी आणि यशस्वी आयुष्यासाठी योग करणे म्हणजे आपल्या शरीराला आणि मनाला एकत्र बांधून ठेवणाऱ्या आसनांचा सतत आणि जागरूक होऊन सराव करणे. ही आसने जशी आपल्या शरीरावर परिणाम करत असतात तशीच ती आपल्या मनावरही परिणाम करतात. या साध्या वाटणाऱ्या आसनांच्या मदतीने आपण आपल्या व्यक्तिमत्वामधील अनेक गुण बळकट करू शकतो. नम्रपणा, कोणासन, भुजंगासन अशा सोप्या आसनांमधून आपल्यात नम्रता वाढू शकते. समर्पण भाव, हस्तपदासन, योग मुद्रा, पश्चिमोत्तानासन या आसनांमधून आपण समर्पण भाव शिकतो. आपण त्या सर्वोच्च तत्वासमोर किंवा आपल्या समोर उभ्या राहिलेल्या कुठल्याही प्रसंगाला तोंड देताना समर्पण भावाचा अगदी सहज उपयोग करू लागतो. ताडासन, वृक्षासन या आसनांच्या सरावाने आपण संतुलन आपल्या आयुष्यात आणू शकतो. संतुलन कसे साधावे, बॅलन्स कसा साधावा ही आसनं ह्याचा चोख सराव करून घेतात. संतुलनानंतर येते ती स्थिरता, स्थैर्य, पर्वतासारखं स्थैर्य. पर्वतासन, पद्मासन, सिद्धासन, बद्ध कोणासन अशी अनेक आसनं आपल्या आयुष्यात आपण स्थिर कसे राहावे हे आपल्याला शिकवतात. आपल्या आयुष्यात स्थैर्य आलं की आपल्याला आपले ध्येय स्पष्ट दिसू लागते. आपले साध्य काय, त्यासाठी नक्की काय करायला हवं याची स्पष्टता येते. ध्येय निश्चितीसाठी वीरभद्रासनासारखी आसनं, वीरभद्रासन ए, बी आणि सी ही तिन्ही प्रकारची आसनं आपल्याला मदत करतात. आपल्याला एकदा लक्ष मिळालं की त्यापुढे येते ते यश, अचिव्हमेंट. यशाची जी भावना असते ती भावना व्यक्त करण्यासाठी आपल्याला अनेक कठीण आसनं मदत करतात. चक्रासन, सर्वांगासन, हलासन, बकासन, वसिष्ठासन ही आसनं आपल्यात यशस्वी होण्याची भावना जागृत करतात. चला, आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आपण सर्व मिळून या आसनांचा सराव करण्याचा पण घेऊया. आपल्या सर्वांना आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या शुभेच्छा. धन्यवाद.